नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये। आजची तारीख आहे 30 जुलै 2021, संध्याकाळचे 7:33 झालेले आहेत। चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया coinmarketcap.com पासून। टोटल क्रिप्टोकरन्सीज आता आहेत 11,119, एक्सचेंजेस आहेत 391, मार्केट कॅप आता पोहोचलेला आहे $1.535 ट्रिलियन ला। 24 अवर्सचा ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे $79 बिलियन आणि बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 47.6%, इथिरियमचा आहे 17.9%। सो मार्केट थोडंसं खाली आलेलं आहे। टोटल मार्केट कॅप $1.54 ट्रिलियन आता झालेला आहे आणि 1.07% मार्केट 24 तासांमध्ये खाली आलेलं आहे। आपण चेक करूया टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज। बिटकॉइन आता आहे $38,948 ला, 2.25% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 19.5% वाढला आहे 7 दिवसांच्या मानात। इथिरियम सेकंड रँकला ऑफकोर्स $2344 ला आहे, आता 2.25% वाढला आहे 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 13% वाढलाय 7 दिवसांत। टेदर आता आहे $1 ला। बायनान्स कॉइन आता आहे $310.41 ला, चौथ्या नंबरवरती 2.25% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 7.5% वाढला आहे 7 दिवसांच्या मानाने। 5व्या नंबरवरती ऍज युज्युअल कार्डेनो आहे, $1.25 एक्झॅक्टली प्राइस आहे, 1.34% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 7.5% वाढलेला आहे 7 दिवसांच्या मानाने। रिपल चेक केलं 6व्या नंबरवरती, तर 72 सेंट्सला आता आहे, 1.86% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 20.68% वाढलाय 7 दिवसांत। 7व्या नंबरला USDC आहे $1 ला। डोज कॉइन आता आहे 8व्या नंबरला, 20 सेंट्सच्या जस्ट खाली आता गेलेला आहे 19.99 सेंट्सला, जवळजवळ 2% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 3.69% वाढला आहे 7 दिवसांच्या मानात। पोल्काडॉट 9व्या नंबरवरती, जवळजवळ $14.5 आहे आता किंमत, 1.84% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 13% वाढलाय 7 दिवसांमध्ये। बायनान्स USD म्हणजे BUSD हा एक स्टेबल कॉइन आहे, तर तो $1 आहे। आपले आता एक टॉप 10 चेक करून झालेले आहेत, मार्केट कॅप पण आपलं बघून झालेलं आहे। तर आता आपण वळूया क्रिप्टोकरन्सी जगतातल्या बातम्यांकडे। आणि आज सुद्धा भरपूर कंटेंट आहे, रादर खूप साऱ्या नवीन घडामोडी होत आहेत क्रिप्टोकरन्सीमध्ये आता, आणि हे एक चांगलं इंडिकेटर आपण मानू शकतो। कारण मला असं होतंय की ही बातमी घेऊ की ही बातमी घेऊ की ही बातमी घेऊ, आणि त्यातलं अशी एकही बातमी सहसा मला सापडत नाहीये की जी आपण आज आलेली आहे आणि मी तुमच्याशी मला शेअर करावीशी वाटत नाहीये किंवा मग कमी महत्वाची आहे। जवळजवळ सगळ्याच घडामोडी जेवढ्या होत आहेत त्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी आहेत आणि बऱ्याचशा पॉझिटिव्ह सुद्धा आहेत। त्यामुळे आता जरा थोडंसं मी फास्ट करायचा प्रयत्न करतोय कालसारखंच। लार्ज VCs आर साइडलाइनिंग स्मॉलर क्रिप्टो इन्व्हेस्टर्स, PwC म्हणजे प्राइस वॉटर कूपर क्रिप्टो लीड सेज। तर PwC कंपनीतला जो क्रिप्टोकरन्सी लीड आहे तो म्हणतोय की जेव्हा कंपन्यांना विकत घेण्याची गोष्ट येते किंवा प्रोजेक्ट्स अख्खेच्या अख्खे किंवा स्टेक्स विकत घेतात प्रोजेक्ट्समध्ये, तर किंवा मग एखाद्या स्टार्टअपला फंडिंग करून त्यातले एक स्टेक विकत घेणं म्हणजे त्याची ओनरशिप काही प्रमाणात विकत घेणं, याला जे आपण म्हणतो, तर त्यासाठी काय होतंय की मोठमोठे इन्व्हेस्टर्स म्हणजे लार्ज VCs, थोडक्यात व्हेंचर कॅपिटलिस्ट जे असतात, तर ते सगळ्यात मोठे शार्क्स मानले जातात किंवा मग सगळ्यात मोठे इन्व्हेस्टर्स जे असतात ते व्हेंचर कॅपिटलिस्ट असतात आणि ते स्वतः तिथे उभे असल्यामुळे क्रिप्टोकरन्सी कंपन्यांमध्ये स्टेक विकत घेण्यासाठी, आणि त्यामुळे काय होतंय की व्हॅल्युएशन्स बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती वाढवून सांगितले जात आहेत, कारण हे लोक रेडी आहेत विकत घ्यायला कंपन्यांमधले पर्सेंटेजेस। त्यामुळे नॉर्मल इन्व्हेस्टर्स जे होते, म्हणजे तुम्ही म्हणू शकता आता VCच्या खाली जे येतात त्यांना म्हणतात एंजल इन्व्हेस्टर्स, त्यांच्यापेक्षा आणखीन खाली येतात ते आणखीन वेगवेगळे प्रकारचे सीड इन्व्हेस्टर्स वगैरे असतात, तर ते लोक किंवा मग छोटे VC फर्म्स सुद्धा मोठ्या VC फर्म्स विकत घ्यायला बसलेले असल्यामुळे काय होतंय की छोट्या VC फर्म्सला ते घेणं कठीण जात आहे, कारण त्यांच्या तत्वांमध्ये जे व्हॅल्युएशन्स बसत नाहीयेत त्या व्हॅल्युएशन पर्यंत हे लार्ज VC त्या कंपन्यांना खेचत घेऊन जात आहेत लिटरली। त्यामुळे मार्केट थोडंसं फुगा झालेला आहे असं म्हणू शकतो। पण क्रिप्टोकरन्सी प्राइसेस बद्दल इथे आपण बोलत नाहीये, इथे क्रिप्टोकरन्सी बिझनेसेसच्या व्हॅल्युएशन बद्दल बोलणं चालू आहे आपलं, आणि आय थिंक तुम्हाला हा मुद्दा कळला असेल। आपण पुढच्या गोष्टीकडे बोलूया। कॉइनबेस व्हेंचर्स बॅक्स इथिरियम बेस्ड स्ट्रीमिंग नेटवर्क। आता मी इथे जे म्हटलं होतं की मोठे व्हेंचर कॅपिटलिस्ट लोक कंपन्या विकत घेण्याच्या मागे पडलेले आहेत, त्यामुळे काय होतंय हे बघा। आता कॉइनबेस व्हेंचर्स जे आहे
त्यांनी इथिरियम बेस्ड स्ट्रीमिंग नेटवर्कमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सिरीज बी राऊंड त्यांचा झाला. लाईव्ह पियर नाव दिलेलं आहे त्या कंपनीला आणि लाईव्ह पियरचा आता सिरीज बी झाला. तर सिरीज बी राऊंड मध्ये मोठमोठे VC आले होते. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण होता? कॉइनबेस व्हेंचर्स, नंतर कॉइन फंड, नॉर्थ झोन, 6 Man व्हेंचर्स आणि ॲनिमल व्हेंचर्स. तर VC फर्म्सचं काम हेच असतं की कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य वेळी आणि त्या आणखीन मोठ्या करणं आणि त्यानंतर ते एक्झिट करतात. पण कधी एक्झिट करतील वगैरे काय ते सगळं त्यांचं नंतर ठरतं किंवा सुरुवातीपासून सुद्धा त्यांचं काहीतरी एक विजन असू शकतं. तर कॉइनबेस जे खूप मोठं एक्सचेंज आहे अमेरिकेतलं, त्यांचंच हा इन्व्हेस्टमेंट आर्म आहे कॉइनबेस व्हेंचर्स. आणि त्यांनी काही दुसऱ्या 4-5 VC फंड्सच्या मदतीने आणि एकत्रितपणे त्यांनी $20 मिलियन म्हणजे जवळजवळ ₹150 करोड इन्व्हेस्ट केले आहेत लाईव्ह पियरमध्ये. तर इथिरियम बेस्ड स्ट्रीमिंग नेटवर्क म्हणजे काय की आपण जसं एखादा व्हिडिओ, आता हा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात तर ही एक स्ट्रीमिंग सर्व्हिसेस आहे YouTube सुद्धा. तर ही मात्र सेंट्रलाइज्ड सर्व्हिस आहे की जी नॉर्मल इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचते. आता हे लाईव्ह पियर काय बनवणार आहे की इथिरियम बेस्ड स्ट्रीमिंग नेटवर्क म्हणजे काय असणार थोडक्यात की ब्लॉकचेनचा वापर करून तो डेटा सिक्युअर ठेवला जाईल किंवा मग ते व्हिडिओज सुद्धा असे असतील की जे सेंट्रल सिस्टीम नसल्यामुळे ते व्हिडिओज कोणी त्याच्याशी खेळ करू शकणार नाही, डिलीट करू शकणार नाही, काही करू शकणार नाही. तर ही चांगली न्यूज आहे ही सुद्धा. पुढे वळूया. बिटकॉइन OTC डेस्क बज ॲज अॅनालिस्ट वॉन्स बिग प्लेयर्स वॉन्ट युअर बिटकॉइन. तर थोडक्यात काय आहे की आपण बघतोय गेले 5 दिवसांमध्ये कमीत कमी 3 वेळा बिटकॉइन $40,000 क्रॉस करण्याचा प्रयत्न करून परत खाली आलेला आहे आणि आज सुद्धा आणखीन परत खाली आलेला आहे. अगदी $38,000 पर्यंत जाऊन पोहोचलाय. तर याच्यामध्ये थोडक्यात यांचं म्हणणं काय आहे की अॅनालिस्ट लोक किंवा काही लोकांचा इंटरनल म्हणजे काही लोकांचं अॅनालिसिस नंतर त्यांचं असं म्हणणं ठरतंय की क्रिप्टोकरन्सी प्राइसेसला जास्त वर जाऊ दिलं जात नाहीये, कारण जे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना बिटकॉइन विकत घ्यायचेत लवकरात लवकर. आणि प्राइस जर फास्ट वाढली नाही, समजा कोणीतरी 51 लाखाला बिटकॉइन घेतला होता 2 महिन्यापूर्वी आणि आता तो किती दिवस तो होल्ड करेल ना. जर नॉर्मल ट्रेडर असेल, त्याला कुठे काही पैसे लागणार असतील तर तो विकून मोकळा होईल आणि त्याने विकले की त्यावेळी हे बिग प्लेयर्स जे आहेत ते विकत घेतील, जेणेकरून त्यांच्याकडचे बिटकॉइन वाढतील. आणि यासाठीच ही जे प्राइस सेटअप हा जो काही होतो आहे गेले 2 महिन्यापासून, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी जे बोलतो की बाय द डिप्स अँड हॉडल. म्हणजे काय की बाबा तुम्ही कधी प्राइस कमी झाली तर तुमच्याकडे अगदी थोडेसे जरी एक्स्ट्रा पैसे असतील तर थोडंसं काहीतरी घेऊन ठेवायचा बिटकॉइन आणि विकायचा नाही. सहसा प्राइस जर खाली क्रॅश होत असेल तर विकायचा नाही. आणि हे तुम्ही कधी करू शकता? जेव्हा तुम्ही असे पैसे वापरता की जे तुम्हाला लागणारच नाहीयेत पुढच्या कामांमध्ये. म्हणजे तुमची कपॅसिटी समजा 1 करोडची असेल नॉर्मल याच्यानुसार, पण जर तुम्हाला माहितीये पुढे काहीतरी कामं येणार आहेत किंवा काहीतरी, तर मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची काहीच गरज नाही. तरी तुमच्याकडे पैसे असतील तरी तुमच्याकडे ठेवा, ओके, इन्व्हेस्ट करू नका. पण तुम्ही कुठल्या अमाऊंट इन्व्हेस्ट करायच्या की बाबा XYZ अमाऊंट त्या 1 करोड पैकी किंवा तुमच्या बेसिक सेव्हिंग्स पैकी जर तुम्हाला गॅरंटीड माहिती की एवढं नुकसान तर मी सहन करू शकतो किंवा एवढे पैसे मला लगेच काय 2-3 वर्षात लागणार नाहीयेत, तीच अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करा. जेणेकरून तुम्हाला भीती पण वाटणार नाही मार्केट खाली गेल्यावरती आणि तुमचं बिटकॉइन तुम्ही होल्ड करू शकाल किंवा हॉडल करून ठेवू शकाल आणि तेव्हाच तुम्हाला प्रॉपर ग्रोथ मिळेल. सो विजन कायम लॉंग टर्म ठेवा, 5 ते 10 वर्ष. आणि प्राइस कमी गेलेली दिसली की थोडं थोडं विकत घ्यायचं, मोठ्या क्वांटिटीमध्ये एकदम उतरायची गरज नाही, ओके. आणि ही प्युअर इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस नाहीये. दिस इज तुम्ही याला एक एज्युकेशन म्हणून कन्सिडर करा, कारण मी टेक्निकल अॅनालिस्ट नाहीये किंवा मी फायनान्शियल ऍडवायझर नाही. सो हे मी हे जे मला शिकायला मिळालं गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये, माझे बरेचसे लॉसेस झाले, त्यातून मी जे शिकलो ते मी फक्त तुमच्याशी बेसिकली शेअर करतोय एज्युकेशनल पर्पजेससाठी. सो यू डिसाइड तुम्हाला पुढे काय करायचंय ते. पुढे वळूया. आणि तर हे जे काही आता चालू आहे की मार्केट खाली ठेवायचा प्रयत्न करायचा काही ना काही करून, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त बिटकॉइन गोळा करता येतील, हा प्लॅन आहे मोठ्या लोकांचा. आणि ते कशावरून दिसतंय की OTC म्हणजे ओव्हर द काउंटर जे आहे ट्रेडिंग. आता खूप महाकाय लोक जे असतात, रादर महाकाय इन द सेन्स फिजिकली नाही, ज्यांचा खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये ट्रेडिंग करायचं असतं किंवा विकत घ्यायचे असतात, तर ते नॉर्मली अशा तशा एक्सचेंजेसमध्ये जाण्याऐवजी OTC मध्ये जातात, म्हणजे ओव्हर द काउंटर ट्रेड करतात. आणि ओव्हर द काउंटर ट्रेडिंग सर्व्हिसेस देणारे काही स्पेसिफिक एंटिटी असतात
काही योग्य ठिकाणी ते म्हणजे जसं वेगवेगळ्या ज्युरिस्डिक्शन्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते असू शकतात. तर OTC सर्व्हिसेस म्हणजे काय, की जे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स आहेत, अल्ट्रा रिच लोक आहेत, तर त्यांना OTC सर्व्हिस दिली जाते आणि त्यातून ते अनट्रेसेबली किंवा मग सगळीकडे डिक्लेअर न करता ते एखाद्या कंपनीच्या थ्रू किंवा मग काहीतरी करून ते बिटकॉइन विकत घेतात. तर थोडक्यात काय आहे की तुम्ही ते विकावे आणि काहीतरी करून यांनी विकत घ्यावे, हे त्यांचे गोल्स असतात. आपण नेक्स्ट बातमीकडे वळूया. बायनान्स बॅन्ड इन मलेशिया गिव्हन 14 days नोटीस टू शट डाऊन ऑपरेशन्स. तर क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज जगातलं सगळ्यात मोठं बायनान्स जे आहे, तर बायनान्सचे रेग्युलेटरी हर्डल्स किंवा बायनान्स जो प्रॉब्लेम मध्ये अडकतोय रेग्युलर बेसिसवरती, कंटिन्युअस रोज काहीतरी प्रॉब्लेम्स दिसत आहेत. आणि त्याच्या मागे कारण मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय की त्यांनी स्टॉक मार्केटमधल्या काही शेअर्सला टोकनाइज करून विकण्याचा प्रयत्न केला, ते टोकन्स विकण्याचा प्रयत्न केला. प्लस बऱ्याच ठिकाणी त्यांचं काही ना काही जे कामं होते तर ते कामं तिथल्या रेग्युलेटर्सला मे बी खटकले असतील. आणि रादर हे कसं चालतं की आता युकेने ऍक्शन घेतली, ओके, लगेच बाकीच्या सगळ्या कंट्रीज सुद्धा ते चेक करायला लागतात की नक्की आपल्याकडे पण बायनान्स काय करतोय वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्येच ते फसले आहेत आणि आता डायरेक्ट बायनान्सला बॅन केलेलं आहे मलेशियामधून. त्यांना आता 14 दिवसांच्या आत तिथून कम्प्लीट ऑपरेशन्स बंद करायला लागतील. इव्हन त्यांचे टेलिग्राम ग्रुप वगैरे मध्ये सुद्धा मलेशियन लोकांना ते अलाउ करू शकणार नाहीत. तर ठीक आहे, आता पुढे बघायचं काय होतं ते. बायनान्स काही एवढी छोटी एंटिटी नाहीये की फक्त मलेशियामध्ये बॅन झाल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम्स येतील, पण ते काही ना काही करून मे बी ते मलेशियातलं एखादं एक्सचेंजेस विकत घेऊन टाकतील. एवढे ते मोठे आहेत की त्यांना जर तो बिझनेस हवाच असेल मलेशियामधला तर दे विल ऍक्च्युअली बाय अनदर एंटिटी इन मलेशिया जी ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड असेल. मे बी त्यांना थोडा खर्च येईल, पण ते बिझनेस सोडायचा नाही म्हटल्यावरती ते सोडणारच नाही बहुधा. वी हॅव टू बी इन द क्रिप्टो स्पेस, मास्टरकार्ड सीईओ सेज. तर मास्टरकार्ड ही कंपनी गेले आय थिंक जवळजवळ 6-7 महिन्यांपासून क्रिप्टोकरन्सीमध्ये त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू आहेत आणि रादर त्यांचं अशी कंडिशन आहे की त्यांनी ते डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट सुद्धा दुसऱ्या कंपन्यांना आउटसोर्स केलेले आहेत. पण तरी शेवटी त्यांची इच्छा मात्र आहे की क्रिप्टोकरन्सीमध्ये काम करायचंच आहे, कारण ह्या अशा कंपन्या आहेत की ज्या खूप वर्षांपासून पेमेंट सर्व्हिसेसमध्ये आहेत, त्यांना तगडा एक्सपिरियन्स सुद्धा आहे आणि प्लस त्यांना ती आता जी सवय आहे की एक मार्केटमधलं 1% आपल्या खिशात आलंच पाहिजे रादर, तर ती सवय एवढ्या इझिली ते सुटणार नाही. किंवा मग रादर तो जर त्यांचा मेन बिझनेस असेल की जे काही ट्रान्झॅक्शन जात आहेत पाईपलाईन मधून त्यातून खालून एक छोटा नळ चालू करून ठेवायचा, 1% प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या मागे काढत राहायचं. जसं आता आपण आपलं मास्टर कार्ड किंवा विजा किंवा कुठलंही कार्ड वापरलं एखाद्या शॉपमध्ये, तर तो जो शॉप ओनर आहे किंवा मग तो जो ई कॉमर्स प्लेअर आहे तर त्याला काहीतरी पर्सेंटेज भरावे लागतात, ते आपण भरत नाही. ओके, सो हे मी जे म्हटलं पाईपलाईन मधले एक नळ चालू करून बसलेले हे लोक आहेत, मिडलमॅन आहेत हे सगळे, आणि रादर थर्ड पार्टी पेमेंट प्रोसेसर आपण त्यांना म्हणू शकतो किंवा मग मिडलमॅन इज द बेस्ट वर्ड राईट नाव. तर यांनी आपापले नळ चालू करून हे बसलेत गेले 50 वर्ष, 40 वर्ष, 30 वर्ष. आणि आता अचानक क्रिप्टोकरन्सी कम्प्लिटली डिसेंट्रलाइज पिअर टू पिअर गोष्ट असल्यामुळे काय होतंय की यांना, आणि वरतून हे रेग्युलेटेड इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यामुळे हे अचानक काहीतरी नॉन रेग्युलेटेड एंटिटीमध्ये किंवा मग त्या टाईपच्या बिझनेसमध्ये एंट्री करू शकत नाही. तर ते हळूहळू त्या दिशेने वाटचाल करतायत. आणि त्यांचा गोल काय आहे शेवटी की हे बघा, गव्हर्नमेंट्स आणि प्रायव्हेट एंटिटीजला थोडक्यात त्यांनी CBDC आणि स्टेबल कॉइन्सला हँडल करायला ते हळूहळू सुरुवात करतील. आणि मग त्यातून त्यांच्या पाईपलाईन मधला नवीन पाईपलाईन ही तयार होतीये ना, तर त्याचा नळ त्यांचा नवीन तयार करून ठेवतायत ते, बाकी काही नाही. आपण नेक्स्ट न्यूजकडे वळूया. कॅट्स क्लॉग इथेरियम द सिक्वेल. तर आय थिंक 3-1 वर्षांपूर्वी क्रिप्टोकिटीज नावाचा एक गेम आला होता. रादर गेम नव्हता म्हटलं तरी चालेल, NFTs होते. आता पण NFTsच वेळ लागले लोकांना आणि तेव्हा सुद्धा होतं. तर क्रिप्टोकिटीज मध्ये काय होतं की त्या इतक्या पॉप्युलर झाल्या की लोकांनी त्या किटीज विकत घेण्यासाठी लिटरली इथेरियम नेटवर्कवरती गर्दी केली. म्हणजे खूप ट्रान्झॅक्शन्स होत होते आणि इथेरियम नेटवर्क वरती प्रेशर यायला लागलं की किती एवढे ट्रान्झॅक्शन्स त्यांनी पुश केले त्यावेळी. तसंच आता सुद्धा झालेलं आहे. स्टोनर कॅट्स नावाचा एक शो होता, रादर त्या शोचा फर्स्ट एपिसोड आय थिंक आत्ताच रिसेंटलीच होता. आणि त्या एपिसोडसाठी बघण्यासाठी तुम्हाला काहीतरी एक पर्टिक्युलर NFT विकत घ्यायचे होते आणि त्यानंतर मग तो एपिसोड बघता येणार होता. आणि त्या एपिसोडमध्ये रादर हा शो जो होता तो मिला कुनिस यांनी प्रोड्यूस केलेला होता. आणि त्याच्यामध्ये
ॲस्टन कुचर आणि इवन इथिरियमचा फाउंडर जो मेन माणूस आहे ब्युटेरिन विटालिक ब्युटेरिन सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर हा ॲनिमेटेड शो आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांना ज्याला बघायचं त्यांना ते स्टोनर कॅर NFT घेणं मॅन्डेटरी होतं. आणि मग काय झालं की या लोकांनी गर्दी केली. खूप लोकांनी अप्लाय केलं आणि खूप लोकांनी त्यासाठी इथिरियम स्वतःचे पाठवले आणि मग काय झालं की 344 इथिरियमचं नुकसान झालं आणि म्हणजे ते थोडक्यात फेल ट्रान्झॅक्शन झाले आणि मग त्यांना NFT पण नाही मिळाले आणि इथिरियम पण नाही मिळाला, असं काहीतरी झालंय. तर ते मी थोड्या वेळाने चेक म्हणजे आणखीन तुम्हाला हवं असेल तर डिटेलमध्ये तुम्ही जाऊ शकता, बट आय डोंट थिंक की एवढा डीपमध्ये गेलं पाहिजे. नेटवर्क क्लॉग झालं आणि त्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके, लेट्स मूव्ह अहेड. आणि याच्यामधून थोडक्यात काय कळतं की सेकंड रँकची क्रिप्टोकरन्सी इथिरियम आहे आणि इथिरियमचं नेटवर्क सुद्धा एका प्रोजेक्टच्या परचेसेसमुळे अडकतंय. म्हणजे नक्कीच याला आपल्याला आणखीन बेटर करायची गरज आहे क्रिप्टोकरन्सीजला आणि त्यावरती काम चालू आहे. बायनान्स टू वाइंड डाऊन डेरिव्हेटिव्ह इन युरोप, मलेशिया ऑर्डर्स क्लोजर. तर हे यातला फर्स्ट पार्ट चांगला आहे की काही ठिकाणी डेरिव्हेटिव्हचे प्रोडक्ट्स जे ते सेल करत होते ते पण आता बंद करतायत युरोपमध्ये, जेणेकरून त्यांना तिथे पण काही प्रॉब्लेम यायला नको. आणि मलेशिया हॅज ऑर्डर क्लोजर, हे तर आपल्याला माहितीच आहे की बायनान्सला मलेशियाने 14 दिवसांची नोटीस दिलेली आहे. बिटकॉइन ड्रॉप्स आफ्टर $1.8 बिलियन मंथली ऑप्शन्स एक्सपायरिंग. आता ऑप्शन्स म्हणजे थोडक्यात काय की सेकंडरी मार्केट जे असतं की बिटकॉइन वरती जाईल की खाली जाईल याच्यावरती थोडक्यात बेटिंग चालतं. मग त्याच्यामध्ये कॉल्स आणि पुट्स असतात. तर त्याचं एक्सपायरी आत्ता होती, आय थिंक काल होती मला वाटतं. आणि मग आज पहाटे होती असं वाटतंय मला. तर आज पहाटे ती एक्सपायरी होती. $1.6 बिलियन म्हणजे जवळजवळ 12 ते 13 हजार करोड रुपयांचं व्हॅल्युएशन होतं आणि त्याचे ऑप्शन्स ते एक्सपायर होणार होते. तर त्यासाठी लोकांनी काय केलं की लोकांनी विकले, बिटकॉइन विकले त्यांचे आणि त्याच्यामुळे मार्केट एक थोडंसं खाली गेलं. ओके, आणि लोकांनी तोपर्यंत बिटकॉइन विकत घेऊन ठेवलेले होते एक्स्ट्रा की बाबा या एक्सपायरीच्या वेळी जर बिटकॉइन खूप जास्त वर गेला आणि समजा मी बेट केलं होतं की बिटकॉइन खाली जाणार आहे तर मला फार लॉस झाला असता, बरोबर. म्हणून मग लोकांनी बरेचसे बिटकॉइन घेऊन ठेवले होते की बाबा माझी पोझिशन जर अशी आहे की मी निगेटिव्ह बेट केलेली आहे आणि मला द्यावे लागणार आहेत 100 बिटकॉइन समोरच्या पार्टीला, तर मग माझ्याकडे 100 असले पाहिजेत. आणि त्यानुसारच मग लोकांनी बिटकॉइन घेऊन ठेवले होते. आणि जेव्हा हे एक्सपायरी झाली त्यानंतर लगेच लोकांनी ते जे बिटकॉइन सेफ्टीसाठी घेतले होते ते विकले आणि मार्केट थोडंसं खाली आलं. पुढे वळूया. MicroStrategy प्लॅन्स टू कंटिन्यू अमासिंग बिटकॉइन. MicroStrategyकडे ऑलरेडी 1,05,000 बिटकॉइन आहेत आणि हा त्यांचा सीईओ आहे मायकल सेलर. तर त्यांचं आय थिंक कालच Q2 म्हणजे सेकंड क्वार्टरमध्ये त्यांचं काय अर्निंग झाले वगैरे याचा कॉल होता. त्या कॉल नंतर त्यांचं 2% शेअर्स घसरले वगैरे वगैरे बरंच काही काही आहे. त्यांचं रेव्हेन्यू वाढलेलं आहे. $125 मिलियन रेव्हेन्यू आहे एका क्वार्टरचा. सो बऱ्यापैकी हेवी कंपनी आहे आणि थोडक्यात त्यांच्या बिटकॉइनची किंमत जवळजवळ $3.5 बिलियन आहे. ओके, सो भरपूर गोळा केलाय आणि ते आणखीन इन्व्हेस्टमेंट्स गोळा करून आणखीन बिटकॉइन गोळा करण्याच्या प्लॅनमध्ये आहे. सो MicroStrategyचा हा प्लॅन आहे. आपण पुढच्या न्यूजकडे. कॅथी वुड्स आर्क इन्व्हेस्ट स्कूप्स अप 1.3 मिलियन रॉबिनहूड शेअर्स ऑन नॅसडॅक टेबल. तर नॅसडॅकला रॉबिनहूडचं IPO झालेलं आहे आणि त्या IPO मध्ये कॅथी वुड नावाची एक लेजेंडरी इन्व्हेस्टर आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला यांचे इंटरव्ह्यूज सापडतील जर तुम्ही नॉर्मल स्टॉक मार्केट पण फॉलो करत असाल तरी. आणि त्यांनी रॉबिनहूडचे आय थिंक 12,97,615 शेअर्स ताबडतोब विकत घेतलेले आहे लिस्टिंगच्याच वेळी आणि याची व्हॅल्युएशन भरपूर मोठी होते. तर थोडक्यात काय की रॉबिनहूड फक्त शेअर मार्केटमधल्या सर्व्हिसेस देत नसून क्रिप्टोकरन्सी सर्व्हिसेस सुद्धा देतो. आणि कॅथी वुड खूप हेवी इन्व्हेस्टर आहे, खूप रेप्युटेड इन्व्हेस्टर आहे आणि त्यांनी त्यांच्या आर्क फंडच्या मार्फत हे शेअर विकत घेतले. सो थोडक्यात काय कळतंय की आता लेजेंडरी इन्व्हेस्टर्सला सुद्धा क्रिप्टोकरन्सीज आणि क्रिप्टोकरन्सी मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा व्हायला लागली आहे कारण त्यांना ग्रोथ दिसतेय समोर, बरोबर. पार्सिंग 3 टाइप्स ऑफ रिस्क इन डिजिटल ऍसेट्स. आता हे आर्टिकल तुम्ही तुमच्या रिस्क वरती वाचा कारण याच्यामध्ये ज्या रिस्क त्यांनी दिलेल्या आहेत म्हणजे त्यांनी रिस्क दिल्यात आणि आपण त्यांच्याबद्दलच बोलतोय. तर काउंटर पार्टी रिस्क, ड्युरेशन री इन्व्हेस्टमेंट रिस्क, डायरेक्शनल रिस्क.
तर या ज्या रिस्क आहेत ना, या तिन्ही रिस्क डायरेक्ट क्रिप्टोकरन्सीशी रिलेटेड नाहीये. कारण क्रिप्टोकरन्सीमध्ये काउंटर पार्टी नावाचा प्रकारच नाहीये, बरोबर. इट इज पिअर टू पिअर. जेव्हा मी समजा एक्स पर्सनला 10 बिटकॉइन पाठवतोय किंवा वाय पर्सन श्रीला मला 3 इथिरियम पाठवतोय, तर त्याच्यामध्ये मिडलमॅन नाहीच आहे, म्हणजे काही कोणी मध्ये नाहीच आहे, बरोबर. सो काउंटर पार्टीमध्ये कधी येऊ शकते रिस्क की बाबा मी कोणाला तरी जे बिटकॉइन देतोय ते मी कुठला तरी प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी देतोय, तर मग काउंटर पार्टी रिस्क ओके आहे, बरोबर. अदरवाईज काउंटर पार्टी रिस्कचा काही संबंधच नाही. नंतर ड्युरेशन. आता मी जर काही गोष्टीची कुठल्या गोष्टीसाठी पेमेंट करतोय तर ड्युरेशनचा संबंधच नाही ना, बरोबर. मी समजा एक्स वस्तू घ्यायला गेलो आणि मी तेवढे 0.003 बिटकॉइन त्यांना पाठवले, तर ती वस्तू मी घेऊनच निघतोय तिथून, त्यामुळे याचाही काही संबंध नाहीये. आता डायरेक्शनल रिस्क. डायरेक्शनल रिस्क म्हणजे या ज्या सगळ्या रिस्क आहेत ना, ह्या ऑप्शन्स ट्रेडिंग किंवा मग डेरिव्हेटिव्ह मार्केट जे असतं की ऑलरेडी ऍसेट सोडून दिलाय तुम्ही आणि ऍसेटला ट्रॅक करण्यासाठी काहीतरी तुम्ही इंडेक्स बनवलाय आणि त्या इंडेक्सच्या बेसिसवरती तुम्ही वरती प्रॉडक्ट बनवून तो त्याच्याशी तुम्ही खेळताय, तर तिथे येणाऱ्या या रिस्क आहेत या बेसिक डिजिटल ऍसेट्स मधल्या रिस्क नाहीयेत. किंवा मग स्टेबल कॉइन्स किंवा मग डीफाय किंवा मग स्टेकिंग तुम्ही म्हणाल तर त्याच्यामध्ये या रिस्क येतील. नॉर्मल क्रिप्टोकरन्सी जसं बिटकॉइन, लाईटकॉइन, इथिरियम, डॅश, मोनेरो, झीकॅश असे तुम्ही जर बेसिक घेतले तर त्याच्यामध्ये या रिस्कचा मला तरी काही संबंध वाटत नाही, तरी तुम्ही एकदा वाचून बघा. प्रो फंड्स म्युच्युअल फंड गिव्स रिटेल इन्व्हेस्टर्स ऍक्सेस टू बिटकॉइन फ्युचर्स. आता ही एक चांगली न्यूज आलेली आहे. अमेरिकेमध्ये SECने आतापर्यंत एकाही एक्सचेंज ट्रेडेड फंडला परमिशन दिलेली नाहीये. आय थिंक जवळजवळ 1.5 ते 2 डझन कंपन्यांनी आणि मोठमोठ्या फंड्सनी अप्लाय करून ठेवलंय, पण ते अजून झालेलं नाहीये. पण या म्युच्युअल फंडला मात्र त्यांनी परमिशन मिळालेली आहे. आणि प्रो फंड म्युच्युअल फंड जो आहे तो काय करणार आहे की बिटकॉइन फ्युचर्सचा ऍक्सेस देणार आहे. ओके, अंडरलाईंग ऍसेटचा ऍक्सेस नाहीये, म्हणजे बिटकॉइनची प्राइस कुठे जाणार याच्या बेसिसवरती फ्युचर्सचे कॉन्ट्रॅक्ट विकले जातील आणि ते कॉन्ट्रॅक्ट प्रो फंड म्युच्युअल फंड मध्ये जे लोक इन्व्हेस्ट करतील ते हे घेऊ शकतील, असं थोडक्यात त्याचा अर्थ आहे. पुढे वळूया. फ्रेमवर्क टू रेग्युलेट क्रिप्टो स्टेबल कॉइन्स इंट्रोड्युस्ड इन द US काँग्रेस. ओके, तर बुधवारी काय झालेलं आहे, ही न्यूज थोडी लेट आली आपल्याकडे, मला तो अंदाज नाही की काय एवढा लेट आलाय, पण ठीक आहे. तर बुधवारी यांनी अमेरिकन सिनेट नाही पण जसं आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा असतं तसं त्यांच्याकडे पण 2 हाऊसेस आहेत माझ्या मते. तर त्यांनी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये बुधवारी हे त्यांचं बिल किंवा मग प्लॅन सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी त्यांनी टाकल्या आहेत की डिजिटल ऍसेट्सला डिफाईन केलं पाहिजे. त्यानंतर डिजिटल ऍसेट्सला मॉनिटरी इन्स्ट्रुमेंट्स म्हणून बँक सिक्रेसी ऍक्ट मध्ये ऍड केलेलं पाहिजे. आणि प्लस डिजिटल ऍसेट्स मध्ये जर त्या सिक्युरिटीज कॅटेगरीमध्ये येत असतील तर त्या SEC म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन, जसं आपले सेबी आहे तसं, तर त्यांच्या अंडर जातील. आणि जर त्या सिक्युरिटीज नसतील, युटिलिटी टोकन किंवा मग कमोडिटी किंवा मग बेसिक डिजिटल ऍसेट्स असतील तर त्या CFTC कडे जातील, कमोडिटीज फ्युचर्स ट्रेडिंग कमिशन. अशा प्रकारे त्यांचं आधी डेफिनेशन, कॅटेगरायझेशन आणि मग कोण त्याला रेग्युलेट करणार ते. फक्त याच्यामध्ये 1-2 गोष्टी अशा कन्फ्युजिंग आहेत की जर तुम्ही रेग्युलेट करताय ऍसेटला तर मग त्याला बँकिंग पण द्या ना. जसं आता बँकिंग मध्ये समजा आता तुमचे 1 करोड रुपयाची FD आहे एक्स बँकेमध्ये, ती बँक फेल झाली तर तुम्हाला RBI 1 लाख रुपये देणं लागतं, बरोबर. म्हणजे कितीही अमाऊंटची FD असो, जर ती बँक फेल झाली तर तुम्हाला ती आपली सेंट्रल बँक जी कुठली असेल, ज्या काही जगात तुम्ही राहता, जिथे राहता, तर तिथे तुमचं समजा $1 मिलियन FD आहे, बँक फेल झाली तर तुम्हाला अख्खी अमाऊंट कुठेच मिळणार नाही, बरोबर. त्याचा इन्शुरन्स जो काही आहे किंवा मग त्याच्याबद्दल तिथली सेंट्रल बँक जे काही देणं लागते ते काहीतरी पर्सेंटेज असतं. तर मग तेवढं तरी का देतं मला तेही कळत नाही. असू दे, ते जाऊ दे. तर मग आता इथे त्यांचं म्हणणं काय की या सगळ्या संस्थांनी मिळून सिटिझन्सला समजवावं की हे डिजिटल ऍसेट्स बिलकुल आमच्या इन्शुरन्स पॅकेजमध्ये येत नाहीत. तुमचं जर तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट केली ते फेल झालं तर ऑफकोर्स तुमचा पूर्ण लॉस आहे. तर ऑफकोर्स बरोबरच आहे, लोक याच्यामध्ये काही वेगळं गोष्ट नाही असं मला तरी वाटतं. पण उगाच काहीतरी करायचं म्हणून केल्यासारखं वाटतंय थोड्याशा गोष्टी. जसं काही ट्रान्झॅक्शन्स जर असतील की जे ब्लॉकचेनवरती ओपनली दिसत नसतील तर ते तुम्हाला 24 तासांच्या आत आम्हाला रिपोर्ट करायला लागतील वगैरे वगैरे वगैरे. हे खूप मोठं कन्फ्युजन त्यांनी क्रिएट करून ठेवलं. ही कालचीच न्यूज आहे की इन्फ्रास्ट्रक्चर बिलमध्ये त्यांनी क्रिप्टो ऍसेट्सला आपण टॅक्स करूया
आणि जवळजवळ $28 बिलियन मग आपण एक्स्ट्रा रेव्हेन्यू जनरेट करू शकतो असं अमेरिकन सिनेटर्सने म्हटलंय. पण ते $28 बिलियन काल म्हणत होते, आता $30 बिलियन म्हणतायत. इट्स ओके, पुढे वळूया. FTX US affiliate sees record डेली ट्रेडिंग व्हॉल्यूम इन फर्स्ट हाफ ऑफ 2021. तर 22 एप्रिलला एका ट्रेडिंग एक्सचेंजमध्ये $993 मिलियन 24 तासांचं फक्त ट्रेडिंग व्हॉल्यूम दिसतोय. आता हे एक डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे. FTX यांनी रिसेंटलीच $900 मिलियन उभे केलेले आहेत आणि त्यांचं व्हॅल्युएशन पण प्रचंड आहे आता. तर खूप महाकाय ग्रोथ होते आहे याच्यामध्ये आणि बाकी याच्यामध्ये तर वेगळं काही बघण्यासारखं नाहीये. पुढे बोलूया. अ प्ले टू अर्न अकाउंट बीट्स अ बँक अकाउंट. आता असे काही गेम्स आहेत की जे तुम्ही खेळलात तर त्याच्यामधून तुम्ही NFTs जिंकू शकतात आणि मग ते NFTs तुम्ही मार्केटमध्ये विकायला काढू शकता. जसं ओपन सी झालं, रेरिबल झालं किंवा असे डिजिटल फाउंडेशन झालं. तर असे डिजिटल ॲसेट्स विकण्यासाठी, रादर NFTs विकण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत आणि तुम्ही ते गेममधून ते जिंकू शकता किंवा मग गेममधून तुम्ही विकत घेऊ शकता खेळता खेळता पॉईंट्स कमवून. आणि मग किंवा मग खेळण्यासाठी सुद्धा तुम्हाला पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ पॉईंट्स सुद्धा मिळू शकतात. तर असे गेम्स आता नवीन आलेले आहेत जे NFTsशी लिंक्ड आहेत. पण मला आठवतंय एकेकाळी मी एक गेम, माझ्याकडे 2 ते 3 असे गेम होते की जे मी खेळलो की त्याच्यामधून मला काही सतोशी मिळायचे. म्हणजे नेक्स्ट लेवलला पोहोचलो की थोडीशी सतोशी ऍड व्हायची आणि ते इव्हन माझ्या बिटकॉइनच्या वॉलेटला सुद्धा डिलिव्हरी व्हायची एक पर्टिक्युलर थ्रेशोल्ड अमाऊंट रीच झाल्यावरती. तर मला ते जुने दिवस आता आठवले ह्या न्यूज वाचल्यावरती. बट इट्स अ गुड थिंग. म्हणजे प्ले टू अर्न अकाउंट्स मधून बरेचसे गरीब लोकांना फायदा झाला किंवा मग बरेचसे असे लोक आहेत की ज्यांचं COVID-19 पॅन्डेमिकच्या लॉकडाऊनमुळे इन्कम बंद झालं होतं तर त्यांना फायदा झाला. सो बँक अकाउंट असं म्हणतात की बँक अकाउंट एक नेसेसिटी आहे आणि त्याच्यामुळे लोकांची लाईफ चेंज होऊ शकते बऱ्याच ठिकाणी. पण इथे प्ले टू अर्न अकाउंट जे आहे ते बँक अकाउंटला सुद्धा बीट करतं ही थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे. पुढे वळूया. मेटा वर्सेस इमर्जिंग इकॉनॉमिक्स. तर आपण आता पृथ्वीवरती राहतो आणि बरेचसे लोक आता प्रयत्न करतात सेलिब्रिटीज की पृथ्वी सोडून आपण कुठेतरी मंगळावर जावं, दुसरीकडे कुठेतरी जावं. पण रादर अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत की ज्या पृथ्वीचंच एक सेकंड कॉपी डिजिटली बनवतायत आणि त्याच्यामध्ये सुद्धा जमीन विकतायत. मग तुम्ही तिथे बिल्डिंग बांधू शकता आतमध्ये डिजिटली. बिल्डिंग बांधल्यावरती मग त्याच्यावर तुम्ही शो साठी किंवा मग आर्ट कलेक्शन्स ठेवू शकता. तर ते जे आर्ट कलेक्शन्स आहेत ते थोडक्यात NFTs तुम्ही घेऊन ठेवायचे आणि मग नंतर ते विकायचे, तिथे तुमच्या प्रॉपर्टीमध्ये ठेवायचे वगैरे. तर मेटावर्स बनतंय आणि रादर फेसबुकचं सुद्धा आता कीन इंटरेस्ट आहे मेटावर्समध्ये. हे ऑलरेडी सांगितलेलं आहे मार्क झकरबर्गने. सो ते चांगलंच होणार आहे आता. पोल्काडॉट, विटालिक ब्युटेरिन्स नाईटमेअर ऑर अ ब्लॉकचेन ड्रीम कम. तर जसं बिटकॉईनमध्ये कुठली गोष्ट होण्याच्या आधी बऱ्याच वेळा ती लाईटकॉईन मध्ये होते, तसंच आता इथे चालू आहे. इथिरियम मध्ये प्रूफ ऑफ स्टेक कडे वळतायत. त्याच्या आधीच पोल्काडॉट प्रूफ ऑफ स्टेक मध्ये आहे. नंतर इथिरियम मध्ये पुढचा गोल आहे की आपण एक बीकन चेन बनवायची, मग वेगवेगळे शार्ट्स काढायचे, मग शार्ट्स वरतून मग आपला जो प्रॉब्लेम आहे, कमी ट्रान्झॅक्शन्स पर सेकंड होतात, खूप मावतात, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल वगैरे. तर तो ऑलरेडी पोल्काडॉटने सॉल्व्ह केलेला आहे. आणि रादर जसं त्यामुळे मग नक्की ही नाईटमेअर आहे की म्हणजे कॉम्पिटिशन आहे की एकत्रितपणे चाललेत हे कळतच नाही. कारण पोल्काडॉट ज्याने बनवलेलं आहे त्यांचं नाव नेमकं मला आता डॉक्टर गॅविन वूड. तर हे सुद्धा इथिरियमचे फाउंडर आहेत. सो इथिरियम वरती रादर सॉलिडिटी लँग्वेज ही त्यांनीच तयार केलेली आहे ज्याच्यामध्ये इथिरियमचे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आपण लिहू शकतो. तर नक्की पोल्काडॉट वर्सेस इथिरियम आहे की इथिरियम आणि पोल्काडॉट एकत्र पुढे जाणार आहेत ते बघायचंय. पुढे जाऊन बघू पुढे जाऊन काय होतं ते. नॉर्मल डायलॉग आपला. डिजिटल युआन टू प्रमोट इंटरनॅशनल यूज ऑफ चायनीज करन्सी, एक्सपर्ट्सचे. तर थोडक्यात डिजिटल युआन जो आहे तो इंटरनॅशनल ट्रेडमध्ये, क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन्समध्ये आपण प्रमोट करूया आणि त्याच्यामुळे काय होणार की US डॉलर हळूहळू कमी वापरला जाईल आणि डिजिटल युआन वापरला जाईल. आणि त्याच्यामुळे अंडरलाईंग बेसिक ऍसेट कुठला असणार आहे त्यांचं रेनमेनबी किंवा मग RMB ते म्हणतात किंवा मग चायनीज युआन जो आहे, म्हणजे त्यांची फिएट करन्सी जी आहे ती या डिजिटल युआनच्या बॅकिंगला असणार आहे. म्हणजे थोडक्यात हे सुद्धा हवेतच चालू आहे. फक्त काय की त्याच्यामुळे चायनीज युआन पुढे जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे बघू काय होतं ते. घाना व्हाईस प्रेसिडेंट प्रेजेस सेंट्रल बँक CBDC इनिशिएटिव्ह, सेज डिजिटल करन्सीज कॅन बूस्ट इंट्रा आफ्रिकन ट्रेड. तर पुन्हा एकदा तिथल्या प्रेसिडेंट, घानामधल्या प्रेसिडेंटने सुद्धा CBDCची तारीफ केलेली आहे. सगळे सेंट्रल बँकर्स, सगळे गव्हर्नमेंट, सगळे मिळून आता CBDचं गुणगान गातील कंटिन्युअस पुढचे 2 वर्ष. आणि
थोडक्यात त्यांचा गोल काय आहे की क्रिप्टो तुम्ही डिसेंट्रलाइज गोष्टींकडे जाऊ नका, आम्ही त्याच्यावरती आम्ही काही कंट्रोल करू शकत नाही, तुम्ही एक काम करा, आम्ही तसंच काहीतरी बनवलंय, इथे या, आम्ही सीबीडीसी बनवली, ही पण डिजिटल करन्सीच आहे आणि आपल्या सेंट्रल बँकेने बनवलेली आहे, तर तुम्ही इथे या, तिला आम्ही कंट्रोल करू शकतो, तुम्ही याच्यामध्येच ट्रान्झॅक्शन करा. एवढंच त्यांचं सगळ्या जगातल्या गव्हर्नमेंट्सचं म्हणणं असणार आहे. आणि तोपर्यंत जे जमेल ते करतील क्रिप्टो करन्सीज मधल्या डेव्हलपमेंट्सला थांबवण्यासाठी. असो, मेक्सिकन रेग्युलेटर 12 क्रिप्टो करन्सी एक्सचेंजेस तिथे इलिगली काम करतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांना ते नोटीस पाठवतात. आता पुढे जाऊन पुढे वळूया. US Senators Loomis, big government spenders are accelerating adoption of crypto assets like Bitcoin. तर ही न्यूज आपण एकदा कव्हर केली होती आधी, ही इथे लेट पोहोचली आहे मला वाटतं news.bitcoin.com ला. तर सिंथिया लुमिस नाव आहे या सिनेटरचं, वायोमिंग मधून त्या येतात. तर त्या बिटकॉइनला भरपूर सपोर्ट करतात, पण त्यांचं म्हणणं असं आहे की मी सपोर्ट जेवढा करते आणि त्यातून जेवढं मी करू शकले त्यापेक्षा जास्त ऍक्च्युली US गव्हर्नमेंट आणि फेडरल रिझर्व्ह करता आहेत, कारण ते अति मोठ्या प्रमाणामध्ये डॉलर्स छापून, साधारणतः ते छापतही नसतील, ते डिजिटलीच सगळ्यांना वाटतात. म्हणजे बँकांना पैसे वाटा, नंतर मग फंड्सला पैसे द्या, कुठली एंटिटी फेल होते तर त्यांना पैसे द्या, स्टिम्युलस चेक्स वाटा, असं करत, किंवा मग फेडरल रिझर्व्ह जे आहे ते वेगवेगळे ऍसेट्स विकत घेत सुटलेले आहेत. तर त्याच्यामुळे काय होतं की मार्केटमध्ये पैसा येतो आणखी, आणि तो पैसा आला की तुमच्याकडे समजा एक्स अमाऊंट ऑफ पैसा तुम्ही सेव्ह केलेला होता, त्याची पर्चेसिंग पॉवर कमी होते, बरोबर, आणि त्यामुळे लोक क्रिप्टो करन्सीकडे वळत आहेत, हे त्यांचं थोडक्यात म्हणणं. रादर डिबेसमेंट होतं ना करन्सी. ओके, पुढे बोलूया. फायनान्शियल जायंट स्टेट स्ट्रीट एक्सपांड्स क्रिप्टोकरन्सी सर्व्हिसेस ॲज डिमांड फ्रॉम ट्रेडिशनल फंड्स सोर्स. तर जे मोठमोठे व्हेंचर कॅपिटलिस्ट फंड आहेत किंवा म्युच्युअल फंड सुद्धा आता एंट्री करतायत, तर त्या लोकांना सर्व्हिसेस देता याव्या म्हणून स्टेट स्ट्रीट नावाची महाकाय कंपनी आहे जी मोठमोठ्या फंड्सला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते की आम्ही तुमचे क्रिप्टोचं सगळं काम आम्ही सांभाळतो वगैरे. आता हे सुद्धा हे बोस्ट कशामुळे करू शकताय किंवा का हे करू शकतील, कारण त्यांनी लुक्का नावाची एक कंपनी होती ती त्यांनी विकत घेतली, त्यामुळे ते आता हे पुढे जाऊन करू शकताय. सो थोडक्यात आजच्या ओव्हरऑल डिस्कशनचं किंवा न्यूजचं पूर्ण गोल गोल फिरून सार काय निघतो की मेन स्ट्रीट किंवा वॉल स्ट्रीट जे आहेत की जे आपण म्हणायचो की ते फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, सेंट्रलाइज फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, आणि क्रिप्टो म्हणजे काय डिसेंट्रलाइज फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत की ज्यांना दरवेळी सगळे रेग्युलेशन्स पार पाडायची गरज नाही, किंवा मग ओपन इनोव्हेशन करू शकतात, आणि हे रेग्युलेटेड असल्यामुळे, किंवा मग यांची कॉलर जर अशी ताट होती की आम्ही क्रिप्टोमध्ये कशाला उतरू आतापर्यंत असं होतं. आणि आता मात्र हे सगळे लाईनीत उभे आहेत बिटकॉइन विकत घ्यायला, क्रिप्टो विकत घ्यायला, किंवा कंपन्या विकत घ्यायला. कम्प्लीट आजच्या सगळ्या बातम्या तशीच आहेत. हे बघा, लार्ज VC साईड लाईनिंग स्मॉलर क्रिप्टो फर्म्स, नंतर काय कॉइन बेस व्हेंचरने एक कंपनी आणखी इन्व्हेस्ट केलं, OTC डेस्कवरती सगळे मोठे मोठे लोक जाऊन घेत आहेत विकत, बरोबर. नंतर बायनान्सला बॅन केलं, त्यानंतर काय मास्टर कार्ड म्हणतो आम्हाला क्रिप्टोमध्ये यावंच लागणार आहे, रादर आलेलेच आहेत ते. नंतर इथिरियमचं नेटवर्क अडकलं, क्लॉक झालं. तर असं करता 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 सगळे शेवटी काय सारे आजचा की मोठ्या कंपन्या आणि जे मोठे फंड्स आहेत ते हळूहळू क्रिप्टो करन्सीकडे येणारच आहेत, त्याला काही गत्यंतर नाही. आणि याच नोटवरती आपण आज पूर्णविराम घेऊया. मी एकदा फक्त रिफ्रेश करतो coinmarketcap.com. ओके, तर 30 जुलै 2021 संध्याकाळी 8:07 बिटकॉइन होता $38,991. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमध्ये. आपण उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा भेटूया क्रिप्टो करन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायला. ओके, तोपर्यंत बाय द डिप्स अँड हॉडल. बाय गाईज.